दापोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या वीज संकटाने गंभीर स्वरूप धारण केले असून अनेक गावांमध्ये सलग 4 ते 5 दिवसापासून वीज पुरवठा खंडित आहे। यामुळे संतप्त झालेल्यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली वळणे येथील एमआयडीसी परिसरातील उद्योजक तसेच वीज बाधित गावातील नागरिकांनी मंगळवारी महावितरणच्या काळकाई कोंड येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला। गेल्या 3 ते 4 दिवसापासून दापोली तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले असून झाडेही वीज वाहिन्यावर पडल्याने मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा खंडित झाला आहे। परिणामी अनेक गावे अंधारात असून नागरिकांना पिण्याचे पाणी, मोबाईल चार्जिंग, दैनंदिन कामकाज तसेच शेतकरी व व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठून वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली। महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले। कोसळलेले वीज खांब, तुटलेल्या तारा आणि रस्त्यावर पडलेली झाडे यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मात्र अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीने युद्ध पातळीवर दुरुस्तीची कामे सुरू असून वीज पुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले। दरम्यान वीज पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला। गेल्या वर्षीपेक्षा 1 महिना लेट आले, म्हणजे तुम्हाला आधीच आले। गेल्या वर्षी तुम्ही काय बाबा मे मध्येच पाऊस आला, या वर्षी जुलैमध्ये पाऊस आला, म्हणजे जून महिना तुमच्याकडे मिळाला, तरीही तुम्ही काहीही उपाययोजना केलेली नाही। म्हणजे तुम्ही केली असेल तर बाबा एखादी काहीतरी अशी आपत्ती आली की काहीतरी झाले, पण तुमच्याकडे उपाययोजनाच झाली नाही। मग नागरिकांनी काय तुम्हाला अजून सहकार्य करावं सांगा। 8 दिवस जर लाईट नसेल, आता ते पोल्ट्री चालवत आहेत, त्यांचे सगळे जर आता ते कोंबड्याचे काय पशु आहेत ते मेले, जबाबदार कोण हो? तुम्ही जबाबदारी घेणार आहात का?